पुण्यात काल रात्रीपासून धोधो पाऊस कोसळत आहे। नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे। धोधो पाऊस कोसळतोय। नदी पात्रातील रस्ते आणि भिडे पूल पाण्याखाली गेलेला आहे। पुण्यातील पावसाची भयानक स्थिती दर्शवणारे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत। रस्त्यावर साचलेल्या पाण्यात अनेक वाहनं अडकल्याचे व्हिडिओ देखील समोर येत आहेत। दरम्यान पुराच्या पाण्यात कार घेऊन जाणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। सुदैवानं स्थानिक लोकांनी त्याची मदत केलेली आहे। बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि तुमच्या भागात देखील पावसाची काय परिस्थिती आहे ती देखील कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। तर व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती पुराच्या पाण्यामध्ये आपली कार उतरवताना दिसतोय। आसपासचे लोक त्याला कारमधून बाहेर काढण्यास सांगत आहेत, पण एक व्यक्ती जोरजोरात ओरडत आहे की ए बाहेर ये, दार उघड, समोर खड्डा आहे। व्यक्तीची कार अक्षरशः पाण्यात बुडणार तेवढ्यात आसपासचे लोक त्याला कारमधून ओढून बाहेर काढतात। कार बुडायला आली तरी तो व्यक्ती बाहेर पडत नव्हता। हे पाहून लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं। लोक मदतीला धावून आले नसते तर त्या व्यक्तीनं नाहक जीव गमावला असता। व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी कार चालकाची मदत करणाऱ्यांचं कौतुक केलंय। व्हायरल व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स केलेल्या आहेत। एका व्हिडिओवर कमेंट करत सांगितलंय की हा व्हिडिओ पिंपरी चिंचवडमधील सोहळी बुद्रुक या गावातील आहे आणि या लोकांनी ज्याला वाचवलंय त्या व्यक्तीचं नाव योगेश भाऊ असं आहे। तर दुसरा म्हणाला जीवापेक्षा गाडी महत्त्वाची आहे। तर तिसरा एक व्यक्ती असं म्हणालाय की माणसाला फक्त माणूसच वाचवू शकतो। तर या व्हिडिओवरती तुमची देखील काय प्रतिक्रिया आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा।